नमस्कार मैत्रिणींनो, आज इथे मी नवीन आपली जी आता ट्रेंडिंगला ट्युलिपची उंबरापट्टी डिझाईन आहे ती मी इथे तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओज बघितला असाल तर तुम्हाला नक्की कळेल मी एकदम सोप्या पद्धतीने कसं आखायचं आणि कसं बनवायचं हे दाखवलेलं आहे. तर असंच मी आज काय केलं, ट्युलिप फ्लावर हे एका कागदावर ड्रॉ करून घेतलं आहे. तुम्हाला पाहिजे तितके फ्लावर्स तुम्ही उंबरापट्टीत ठेवू शकता. मी इथे 6 फ्लावर्स ड्रॉ करून घेतलेले आहेत आणि त्याच्याभोवती मी पानं आणि वेली करून घेतलेलं आहे. तर इथे आपण वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन वापरून हे फ्लावर करू शकतो. मी इथे पर्पल आणि त्याला कॉन्ट्रास्ट असा लाईट पर्पल कलर घेतलेला आहे. तुम्ही पाहिजे तर त्याला मरून रेड, ऑरेंज येलो, पिंक, डार्क पिंक, लाईट पिंक असे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स करून हे फ्लावर कंप्लीट करू शकता. मी इथे पर्पल आणि लाईट पर्पल हे कॉम्बिनेशन वापरलं आहे. बघा इथे हे किती सुंदर असं दिसायला लागलं आहे. तर जे कळ्या घेतल्यात, कळ्यांना पण मी बाहेरनं असं पर्पल आणि आत लाईट पर्पल कलर वापरलेला आहे. तसंच मी पानांनासुद्धा डार्क ग्रीन आणि लाईट ग्रीन कलर वापरून पानं कंप्लीट करणार आहे. ही पट्टी मी साधारण 4 फीट अशी घेतलेली आहे आणि ती इतकी सुंदर अशी झालेली आहे. तुम्ही शेवटी बघू शकता ही डिझाईन किती सुंदर अशी झालेली आहे. तुम्ही माझ्या इन्स्टा पेजला जरी चेक केला तर तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स, वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन्स तिथे बघायला मिळतील आणि जे जे नवीन डिझाईन्स येतं मी अपडेट तसं इथे करतच असते. तुम्हाला काहीही शंका असेल, काहीही समजलं नाही, मॅट रांगोळी कसं बनवायची, कशी सुरुवात करायची, काहीही प्रश्न असतील तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी प्रत्येकांच्या प्रश्नांना उत्तरं देईन. जर कोण हे नवीन बिझनेस चालू करणार असतील तर त्याच्यासाठीही कुणाला काहीही विचारायचं असेल तर मला नक्की सांगा. मी प्रत्येकांना गाईड करीन. कसं असतं की तुम्ही कधीही लहान डिझाईनपासून सुरुवात करायची. जसं आपलं डिझाईन्सवर आपण जसं वर्क करत जातो, आपला हात बसतो. एकदा आपला हात बसलं की आपले डिझाईन्स परफेक्ट होत जातात. कुठलीही गोष्ट आपण मोठ्यापासून सुरुवात केली तर आपल्याला ती लगेच जमत नाही. छोटी डिझाईन करून तुम्ही मोठ्या डिझाईनपर्यंत केलात तर तुमची प्रॅक्टिस होते आणि आपले डिझाईन्ससुद्धा परफेक्ट होतात. आपला हात त्यानुसार मोल्ड होतो. त्यामुळे आपले डिझाईन्स एकदम परफेक्ट असे तयार होतात. तुम्ही ते बघू शकता. आता ही माझी डिझाईन कंप्लीट झालेली आहे आणि जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे. आता मी हे एक्स्ट्रा पार्ट कट करून घेतला आहे. तर ही माझी डिझाईन तयार झालेली आहे आणि ह्याच्यात मी असे वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन्स वापरून उंबरापट्टी तयार केली आहे. तुम्हालासुद्धा कसं वाटलं ते मला नक्की कळवा. थँक्यू.